साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक झाल्यानंतर जामीन मिळालाय. चंचलगुडा कारागृहातून सुटल्यावर अल्लू अर्जुन यानं पत्रकार परिषद घेत चाहत्यांचे आभार मानले. यावेळी त्यानं झालेली दुर्घटना एक अपघात असल्याचं म्हटलंय. तर तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याला भेटण्यासाठी मित्रपरिवारही पोहोचल्याचं पाहायला मिळालं. नेमकं कोण कोण भेटलं आणि अल्लू अर्जुननं पत्रकार परिषदेत काय सांगितलं पाहूया या व्हिडिओतून. हैदराबाद मधल्या संध्या थिएटरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याचं हे प्रकरण आहे. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 या चित्रपटाचा प्रीमियर शो ठेवण्यात आला. यावेळी तिथं अचानक अल्लू अर्जुन पोहोचला आणि त्याला पाहण्यासाठी फॅन्सची गर्दी उसळली. चेंगराचेंगरी सुरू झाली. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गोंधळ घातला. थिएटरमधल्या या चेंगराचेंगरीत एम रेवती नावाच्या 35 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला, तर तिच्या 9 वर्षाच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन, संध्या थिएटर व्यवस्थापन आणि अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाविरोधात गुन्हा दाखल केला. अल्लू अर्जुननं अटक रद्द करण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र त्याला यश आलं नाही. अखेर शुक्रवारी दुपारी अल्लू अर्जुनला अटक झाली. मात्र लगेच संध्याकाळी अल्लू अर्जुनला जामीनही मंजूर करण्यात आल्यानं त्याची तुरुंगातून सुटका झाली. या सगळ्यानंतर आज त्यानं पत्रकार परिषद घेत आपली बाजू माध्यमांसमोर मांडली. यावेळी तो म्हणाला, जे काही झालं तो एक अपघात होता. मी सगळ्यांचे प्रेम आणि पाठिंब्यासाठी आभार मानतो. खास करून माझे चाहत्यांचं आणि मीडियाचे मी आभार मानतो. मी त्या थिएटरमध्ये केवळ चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो. मी माझ्या कुटुंबासोबत चित्रपट पाहत होतो जेव्हा हा अपघात बाहेर घडला. त्यामुळे या दुर्घटनेमागं कोणताही हेतू नव्हता. जे झालं त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो. या घटनेचा माझ्याशी थेट कोणताही संबंध नाहीये, असं अल्लू अर्जुननं म्हटलंय. We are extremely sorry for the family and I will personally be there to support them in whatever way possible. It's purely accidental. Cinema theater, I'm inside a cinema theater watching a film with my family and an accident happened outside, I was inside a theater watching a movie with my family and the accident happened outside. It's purely of no direct connection to me. It's purely accidental, purely unintentional, and my love and sympathies are genuinely there with that family, and I'll be there I'll be there to support them in whatever way possible. दरम्यान अल्लू अर्जुनची चंचलगुडा कारागृहातून सुटका झाल्यावर त्याचे कुटुंबीय भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तर तेलुगू चित्रपट इंडस्ट्रीतील काहींनी त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. यात विजय देवरकोंडा, राणा दुग्गुबुत्ती, दिग्दर्शक सुकुमार अशांचा समावेश होता. आता या प्रकरणात अल्लू अर्जुनवरचा गुन्हा रद्द कधी होतो हे पाहावं लागेल. याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.